नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. गौरी गणपतीचा सण अगदी तोंडावर आलाय. तर आज आपण गौरी गणपतीसमोर आरास करण्यासाठी तसेच नैवेद्यासाठी म्हणून करतो आहोत पारंपरिक पक्वान्न गुलाब चिरोटे. अगदी मोजक्या साहित्यात एक नाजूक साजूक अलवार चिरोटे तयार होतात. करायला थोडा वेळ लागतो, परंतु रिझल्ट मात्र अप्रतिम असतो. तर चला या चिरोट्यांसाठीचा आपण डो लावून घेऊयात. मैदा भिजवून घेऊयात व यासाठी आपण 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये हाफ टीस्पून आपण मीठ घालतोय. आज आपण सॉल्टी म्हणजे नमकीन चिरोटे करणार आहोत. आपल्या चॅनलवरती पाकाचे चिरोटे, पिठी साखर घालून केलेले चिरोटे अशा रेसिपीज आहेत, पण आज मात्र आपण नमकीन चिरोटे करतो. त्याकरता आपण हाफ टीस्पून घातलंय. जेव्हा गोडाचे कराल तेव्हा अगदी थोडंसं टाकायचं मीठ. आणि या मैद्यामध्येच आपण 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालतोय. आपल्याला हे मोहन मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे. आणि आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला मीडियम सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे. हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. फार टाईट नको आणि फार सॉफ्ट नको, असा मीडियम. एका वेळी थोडं थोडं पाणी घालायचं. मीडियम सॉफ्ट डो आपण लावून घेतलाय. आणि आता त्यावरती तेलाचा हात फिरवूयात आणि झाकून हा डो आपण 20 मिनिटं रेस्ट करू देऊयात. डो रेस्ट करतोय तोवर आपण साठा तयार करून घेणार. कोणी साठा म्हणतं तर कोणी साखा. तर त्यासाठी आपण 3 टेबलस्पून वनस्पती तूप घेतलेलं आहे. साठा करण्यासाठी कधीही वनस्पती तूप वापरायचं, साजूक तूप नाही. हे तूप आपण थोडंसं फेटून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून एवढंच कॉर्नस्टार्च घालायचं आहे. कॉर्नस्टार्च किंवा कोणी याला कॉर्नफ्लोअर देखील म्हणतात. तर आपण ते घालूयात आणि हे दोन्हीही आपल्याला छान फेटून घ्यायचं अगदी क्रीमी होईपर्यंत. हे बघा आपण छान फेटून घेतलेलं आहे. बघा कसलं क्रीमी झालंय की नाही. मस्त आपला हा साठा तयार झालेला आहे पोळींवरती लावायसाठी. अर्ध्या तासात हा डो छान मुरला आहे. मी याला परत व्यवस्थित मळून घेते. आपण डो मळून घेतला आणि त्याचे 7 असे पोर्शन करून घेतले. तुम्हाला वाटेल कशासाठी, तर आपल्याला याच्यामध्ये कलर घालायचा आहे. 2 कलर घालणार आहोत. आपल्याला पिठाचा व्यवस्थित अंदाज यावा की किती पोर्शनमध्ये किती पिठामध्ये आपल्याला कलर घालायचा आहे. त्यासाठी आपण रफली असे 7 भाग केलेले आहेत, बरोबर. यातला 1 भाग आहे आणि 3-3चे 2. तर 1/3चा हा जो पोर्शन आहे हा आपण असाच व्हाईट ठेवणार आहोत. पण दुसऱ्या याच्यामध्ये आपण रेड फूड कलर घालतो आहोत. जेल कलर वापरणार असाल तर तुम्हाला थोडं काही थेंब लागेल. आपल्याला 7-8 थेंब घातलेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हा एक सिंगल पोर्शन घेतला ना, यामध्ये ग्रीन कलर घालतोय. बस आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे आपल्या ह्या डो मध्ये हा कलर व्यवस्थित मिक्स होईल. रेड ऐवजी तुम्ही पिंक कलर वापरला तरी चालेल. फक्त एवढं बघायचं की चांगल्या प्रतीचा फूड कलर असला पाहिजे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण कलर मिक्स करून घेतले आणि परत 3 असे डिव्हाइड केले आणि प्रत्येकाची अशी छान वळून लाटी करून घेतली. 3 रेड कलरचे, 3 व्हाईट ठेवले आणि ग्रीन कलरचा एक पोर्शन. तर सर्वप्रथम आपण ह्या दोन्ही कलरच्या पोळ्या लाटून घेणार आहोत, अगदी पातळ असं. आणि गरजेनुसार आपण कोरड्या मैद्याचा वापर करणार आहोत. एक उंडा किंवा एक लाटी म्हणून आपण लाटायला घेऊयात. तर बाकीच्या आपण मग झाकून ठेवूयात. जशी गरज भासेल तसा आपण कोरड्या मैद्याचा वापर करणार आहोत. आपल्याला छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढे जास्त पोळ्या लाटू आपण तेवढे आपल्या चिरोट्यांना छान लेअर पडतील.
हे बघा, अगदी पातळ अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे. बस आपल्याला हे सर्व गोळे आपण करून ठेवले, पेढे करून ठेवले ना, या सर्व पेढ्यांच्या आपण अशाच पातळसर अशा पोळ्या लाटून घेऊ. तिन्ही कलरच्या पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत अगदी छान पातळसर. आणि आपण पोळपाटावर थोडासा मैदा परत भरभरून घेतलेला आहे. त्यावरती आपण लाटलेली एक पोळी घेऊयात. कुठलीही घ्या तुम्ही, पांढरी आधी घ्या किंवा रेड घ्या, काही हरकत नाही. आणि यावरती आपण तयार केलेला जो साखा आहे किंवा साठा आहे तो लावून घेणार आहोत. ब्रशने नाही लावायचं, तर आपल्याला हाताने लावायचा आहे. अगदी पातळसर थर आपल्याला पूर्ण पोळीवरती द्यायचा आहे. पोळीला साठा लावून झाला की आपल्याला घट्ट असा रोल वळवून घ्यायचा आहे. सावकाश करायचा मध्ये एअर पॉकेट शक्यतो राहणार नाही असं बघायचं. थोडंसं असा मधून वळायचा, मग कडेने रोल करायचा. हे बघा, लाल कलरची जी पोळी होती त्याचा आपण रोल करून घेतलाय, तो असा कडेला ठेवला. आता प्लॅटफॉर्मवरती मी परत थोडासा कोरडा मैदा टाकला आणि त्यावरती पांढरी पोळी, म्हणजे काय करायचं, अल्टरनेट घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता या पांढऱ्या पोळीला देखील आपण हा साठा व्यवस्थित लावून घेऊयात. ह्या पोळीला साठा लावून झाला की पहिला जो रोल करून ठेवला ना, तो रोल या पोळीच्या कडेला ठेवायचा. आणि हा रोल सुद्धा आपल्याला ह्या पोळीची अशी वळकटी करून घ्यायची आहे आणि असा सारखा करायचा. आता व्हाईट घेतला ना आपण, तर आता आपल्याला रेड कलरची पोळी घ्यायची आहे. आणि आपण अशाच पद्धतीने अल्टरनेट कलरच्या पोळ्या घेऊन हीच प्रोसेस करणार आहोत. म्हणजे कसं, याला साठा लावायचा, हा रोल इथं घ्यायचा आणि पोळीसुद्धा रोल करायचा, मग परत अल्टरनेट कलर घ्यायचा. अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या संपेपर्यंत करणार आहोत. आणि ग्रीन कलरची पोळी मात्र ती सगळ्यात शेवटी आपण रोल करणार आहोत. हे बघा, सगळ्यात शेवटची पोळी आपण ग्रीन ठेवली, तिला देखील आपण साठा लावून घेतलेला आहे. आणि हा रोल आपण अल्टरनेट कलरच्या पोळ्या वापरून रोल तयार करून घेतलेला आहे. आता या कडेला आपण हा आधी केलं त्याचप्रमाणे पोळीवर ठेवायचा आणि घट्टसा रोल वळून घ्यायचा. थोडासा वळ लागेला की असा कडेने त्याला दाबायचं, म्हणजे व्यवस्थित रोल होतो आपला. फक्त हा शेवटचं जे टोक आहे ना, आता यापुढे पोळी राहणार आणि ही शेवटची पोळी आपली, तर तळताना हे उलगडू नये म्हणून ते थोडंसं मी पाण्याचं बोट फिरवलं, अगदी हलकेच. आता आपण हा रोल थोडा सारखा करून घेऊयात, जरा लांबट करूयात आपण याला, थोडासा वाढवूयात. कसं करायचं, रोल आउट करायचं आणि असं कडेने दाबायचं. आणि साठा लावताना कधी कधी पोळी थोडीशी फाटते आपल्या बोटाने, तरी हरकत नाही, होतं, कारण आपली पोळी ना छान पातळ लाटली ना आपण, त्याकरता. चला, आता आपल्याला सुरीने याचे काप करून घ्यायचे आहेत. कसे करायचे मी दाखवते. हे कडेचे जो पार्ट आहे ना, तो काढून घेऊयात आपण. पण काढताना पण कसं करायचा, मागे पुढे करायची अशी सुरी, म्हणजे आपले लेअर जे आहेत ना चिरोट्याचे, ते इंटॅक्ट राहतात. आता बघा, एक बोटभर रुंद राहील इतपत मी अशी लाटी करते. बोटभर म्हणजे अशी लांबी नका धरू, रुंदी म्हणते मी. सुरी बघा ही अशी घ्यायची आणि मागे पुढे करत आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, असे लेअर आपले राहतात व्यवस्थित. बस अशाच प्रकारे आपण हे सर्व पीस, हे पोर्शन सुरीच्या मदतीने हलकेच कट करून घेऊयात. हे असे छान दिसले पाहिजे. हलक्या हाताने कट करा. हे बघा, आपण रोल कट करून घेतला आहे. छान लेअर दिसत आहेत की नाही. आता आपल्याला चिरोटा लाटायला घ्यायचा आहे. तर आपण थोडासा मैदा पोळपाटावर घालायचा आणि एक पीस लाटायला घेऊयात आपण. आता आपल्याला हा दाबायचा. कसं दाबायचा, तर तळहाताचा हा भाग असतो की नाही, या साह्याने
असा दाब द्यायचा आणि बाहेरच्या बाजूला करायचं. आता इकडे असा दाब देऊन बाहेरच्या बाजूला त्याला प्रेशर द्यायचं. असं आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण चिरोटा उचलून लाटू शकतो. फक्त काय करायचं, लाटताना असं पोळीसारखं उलटं नाही करायचं. एक बाजू लाटायला घेतली की त्याच बाजूने लाटायचं. आणि लाटायचं पण कसा, तर मध्ये लाटणं घ्यायचं, ठेवायचं आणि इकडच्या बाजूला वाढवायचं, मध्ये ठेवायचं आणि असं वाढवायचं. पोळीसारखं पूर्ण लाटायचं नाही. हे बघा असं. आपल्याला फार पातळ नाही करायचं बरं का. आणि हा चिरोटा खाली चिटकू शकतो, कारण यामध्ये आपण साठा भरलेला आहे ना, त्यात तूप आहे, त्यामुळे आपण थोडासा कोरड्या मैद्याचा वापर केला. बघा अगदी हलक्या हाताने मी हा चिरोटा लाटून घेतलाय. बघा परफेक्ट. बघा अशाच पद्धतीने आपण सर्व चिरोटे सावकाश लाटून घेऊयात. चिरोटे तळण्यासाठी आपल्याला मीडियम हॉट असं ऑइल हवं आहे. आपण चेक करूयात. बघा पिठाचा टाकलेला गोळा सावकाश वर येतोय. एक्झॅक्टली आपल्याला असंच तेल हवं आहे बरं. आणि गॅसची फ्लेम चिरोटे तळताना लो टू मीडियम ठेवायची आहे. चला यामध्ये आता आपण चिरोटे सोडूयात. अगदी सावकाश सोडायचे. कढईत मावतील असे 2-3 आपण चिरोटे घालूयात एका वेळेला. बघा तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे. हळूहळू बुडबुड येत आहेत. आपण थोड्या हे चिरोटे सेटल होऊ देऊयात तेलामध्ये. हलकेच ते वर आले की मग त्यावरती आपण पुरी तळताना कसं झाऱ्याने तेल उडवतो तसा पद्धतीने आपण तळणार आहोत. हे बघा हा चिरोटा हलके वर येतोय बघा. आणि आता आपण असं तेल उडवायचं. म्हणजे काय होतं, त्याचे लेअर, त्याचे पदर मोकळे व्हायला मदत होते. ही सगळी लेअर अशी वेगळी होतात. तुम्हाला मॅनेज होत असतील तेवढेच तुम्ही एका वेळेस चिरोटे घाला. अगदी छोट्या कढईत एक तळला तरी हरकत नाही. आता खालची बाजू तळल्या गेली की नाही कसं कळायचं, तर हा जो व्हाईट पोर्शन आहे ना, हा थोडासा त्याचा रंग बदलला, हलकेच गुलाबी झाला की आपण उलटवून घालूयात. जरा वेळ लागतो बरं का, घाई करायचं नाही. मग सावकाश आपण चिरोटे तळतोय. आणि हा जो पांढरा भाग आहे ना, याला हलके गुलाबी कलर आलाय. तर आता आपण त्याला सावकाश उलटवून घेऊ. आता ही बाजू तळायला जास्त वेळ लागणार नाही, कारण का तर आपण यावर गरम तेल उडवत होतो की नाही, त्यामुळे तो बऱ्यापैकी तळला गेलेला आहे. सावकाश उलटवायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि खालच्या बाजूने देखील आपण थोडासा रंग बदलेपर्यंत, हलका गुलाबी रंग चढेपर्यंत हे चिरोटे तळून घेऊयात. आता आपल्याला यावरती असं तेल उडवायची गरज नाही. मधून चेक करायचं, थोडासा रंग बदललाय का. हो, छान तळले गेलेत बरं का. तुम्हाला दाखवते. हे बघा जवळून दाखवते. आपल्याला जाणवतं चिरोटा तळला गेलाय. जो पांढरा भाग आहे त्याच्यात हलकाच गुलाबी कलर आलेला आहे. तर आता आपण काढून घेऊयात. ह्या लेअरमध्ये तेल बऱ्यापैकी राहतं, हो की नाही. मग त्याला व्यवस्थित नितरून घेणं गरजेचं आहे. तर आपण असं काढायचं आणि या झाऱ्यावरती असे आपण हे चिरोटे पालथे घालायचे. म्हणजे प्रत्येक लेअरमध्ये जे तेल अडकलेलं आहे ना, ते व्यवस्थित निघून येईल. अशा प्रकारे थोड्या वेळ आपण असं तेलात धरायचं. हे बघा हा झारा मी असाच ह्या डिशमध्ये ठेवते. म्हणजे काय, थोडंसं ते जे तेल राहिलेलं असेल ते त्यात निथरून येईल. आणि परत आपण चिरोट्यांची पुढची बॅच तळायला घालूयात. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच सावकाश हे चिरोटे आपण तळून घेणार आहोत. चला मी आता सर्व चिरोटे तळून घेते. आपण सर्व चिरोटे तळून घेतले. बघा कसले जबरदस्त दिसत आहेत, हो की नाही. आणि 2 कप मैद्यामध्ये अगदी परातभर आपलं हे
चिरोटे तयार झालेले आहेत. बघा कसले भारी दिसत आहेत. कलर कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट. मी तुम्हाला एक जवळून दाखवते. अगदी नाजूकपणे त्याला हाताळायचं बरं का. हे बघा प्रत्येक लेअर वेगळे वेगळे निघालेत. हो की नाही. मागून बघा सुरेख. आपण चिरोटे पाहिलेत डोळ्यांनी. हो की नाही. किती सुरेख दिसत आहे. पण त्याची टेस्ट खरी काय माहिती आहे का. ते किती पिसासारखे हलके झाले आहेत, फ्लेकी झाले, ते महत्त्वाचं. तुम्हाला मी परत एकदा जवळून दाखवते. हे बघा गुलाबाच्या फुलासारखे ज्या पाकळ्या असतात ना. आता हे बघा हा हिरवा पीस. तर कधी कधी ह्या कडेचे पीस असतात ना, तर एखाद दुसरा तुकडा निघू शकतो. तर काही हरकत नाही, चालतंय. बघा पाकळ्यांसारखं मध्ये हे टेक्स्चर आलंय. प्रत्येक पदर वेगळा झालेला आहे. आणि आता खरी टेस्ट. बघितले कसले पिसासारखे हलके कुरकुरीत फ्लेकी झाले ते. गौरी गणपती सणानिमित्त मस्त फ्लेकी क्रिस्पी गुलाबाचे नमकीन चिरोटे रेडी आहे. हे चिरोटे हवाबंद डब्यात 15-20 दिवस छान टिकतात. फक्त डब्यातून काढघाल करताना नाजूकपण हाताळावं, नसता चिरोटे मोडू शकता. तेव्हा गौरी गणपतीसमोर आरास करण्यासाठी म्हणून, किंवा लग्नकार्यात मुंजीमध्ये रुखवतावर ठेवण्यासाठी म्हणून, किंवा सणावारात नाजूक साजूक पक्वान्न म्हणून. पण खवयांनो हे गुलाबाचे चिरोटे नक्की ट्राय करा व आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत भेटूत एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.